Youth Talk सुनो वैभव का शो Youth Talk सपनों का है ये फ्लो। नमस्कार मित्रांनो, यूथ टॉक द वैभव सदाफुले शो मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजचा एपिसोड माझ्यासाठी नेहमी स्पेशल राहणार आहे, कारण की आजच्या एपिसोड मध्ये जे आपले गेस्ट असणार आहेत, खरं तर त्या गेस्ट बद्दल बोलायचं जर झालं तर आज मी तुमच्यासमोर इथं बसलोय त्या गेस्टमुळे, माझं जे काय अस्तित्व आहे त्या गेस्टमुळे। तर माझ्या गेस्टचं इंट्रोडक्शन जास्त शब्दात मी करणार आहे, कारण की शब्द सुद्धा माझ्यासाठी अपुरे पडतील। तर माझ्या या पॉडकास्ट शोची सुरुवात, जसं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती आपण देवासमोर नतमस्तक होऊन करतो, देवाच्या साक्षीने सुरुवात करतो। परंतु माझ्यासाठी माझा देव, माझा सर्वस्व असलेली माझ्या आईसोबत आपला पहिला पॉडकास्ट असणार आहे। तर आई, तुझं यूथ टॉक द वैभव सदाफुले शो मध्ये मनपूर्वक स्वागत। धन्यवाद। आणि माझ्या मुलाचा पहिलाच शो आहे आणि त्याच्यामध्ये त्याने गेस्ट म्हणून पहिलं मलाच बोलवले, त्याचा मला खूप अभिमान आहे। ओके, तर मम्मी, आपण तुला सगळ्यात अगोदर मी हा पॉडकास्टचा एक आपला जो सेटअप असतो, म्हणजे हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, याच्यामध्ये आपण मनसोक्त फक्त चर्चा करणार, याच्यामध्ये प्रश्न उत्तर नसतात, याच्यामध्ये आपल्या आयुष्याबद्दल आपण बोलणार आहोत, म्हणजे तुझ्या आयुष्याबद्दल, तुझ्या लाईफच्या त्या इन्सिडेंट बद्दल जे इन्स्पिरेशनल आहेत आणि जे लोकांना आपण, तुला असं वाटतं की लोकांपर्यंत या गोष्टी गेल्या पाहिजे। लहानपणापासून तुझ्यापासून आम्ही खूप काही शिकलोय आणि जो एक्सपिरियन्स मी घेऊन आज मी इथपर्यंत येऊन बसलोय की मी लोकांना आज मोटिवेट करतो। तर माझ्यामध्ये जे मोटिवेशन आहे तुझ्याकडून, तर ते मोटिवेशन आपल्याला आज लोकांसमोर प्रेझेंट करायचं आहे। तर मी काही विषया संदर्भात तुझ्यासाठी बोलेल, आपल्याला एक नॉर्मल डिस्कशन, एक नॉर्मल चर्चा करायची आहे। याच्यामध्ये कसं खूप प्रेशर नको, आपण नॉर्मल डिस्कशन असेल, तुझ्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप नवीन असेल, त्याच्यामुळे तुला कदाचित थोडं हे होईलच बोलताना, परंतु एकदम रिलॅक्स राहा, आपल्याला घाबरायचं काय करता नाही, रिलॅक्सपणे आपण आपल्याच फॅमिली टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मला एक सांग की तुझा जीवन प्रवास कसा होता, म्हणजे आतापर्यंत कसा राहिला, आणि तुझा जन्म कुठे झाला, तुझं लहानपण कसं गेलं, लहानपण तुझी मॅरेज लाईफ कशी होती, तू आता एक हाफ सेंचुरी तू आता क्रॉस केलीस, म्हणजे 50 एज तुझं आतापर्यंत क्रॉस झाले, म्हणजे 50 वर्ष तू आयुष्याचे बघितले, तर 50 वर्षामध्ये तू काय शिकली, त्याच्यामध्ये तुला या लाईफने तुला काय एक्सपिरियन्स दिला, आयुष्याने तुला काय शिकवलं, तुला काय म्हणजे असं जाणवलं की कुठेतरी या लाईफचं महत्व की तू लोकांना कशा प्रकारे सांगशील? माझा जन्म चेंबूरमध्ये झाला, चेंबूर म्युन्सिपल दवाखान्यामध्ये। घरची परिस्थिती नाजूकच होती, पण त्यामुळे माझ्या आई वडिलांना मला माझ्या आजीकडे ठेवावं लागलं, म्हणजे माझ्या आईची चुलतीकडे होतं। हो, पण तिने मला एवढं प्रेम दिलं की मला कशाचीच कमतरता नव्हती लहानपणी, म्हणजे मला खूपच प्रेम दिलं तिने। माझं सर्व शिक्षण, माझ्या लग्नापर्यंतचं सगळं म्हणजे जे काय असेल ते सगळं तिने केलं, म्हणजे मला आई वडिलांची कमी कधी तिने जाणवलीच नाही। त्याच्यानंतर माझं लग्न झालं, मी घाटकोपरला राहायला गेले। घाटकोपरला माझी जॉईंट फॅमिली होती, माझे सासू सासरे, माझे दीर वगैरे, नणंद वगैरे सगळे होते तिथे। पण आम्ही तिथे पण माझं म्हणजे व्यवस्थित होतं, स्ट्रगल होतीच, लाईफ म्हटल्यावर थोडी स्ट्रगल असणारच, परिस्थितीमध्ये चढ उतार होते। कधी मिस्टरांचा जॉब प्रायव्हेटला जॉबला होते, कधी असायचा कधी नसायचा, तरी पण मुलांचे शिक्षण हे ते करताना भरपूर म्हणजे स्ट्रगल करावी लागली, पण तरी पण त्याच्यातून पण आनंदच मिळत होता, कारण त्याच्यातून माझी तिन्ही मुलं व्यवस्थित शिक्षण घेत होती। त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटलंच नाही की ती मी स्ट्रगल जी करते किंवा कुठून मला घरातून पण हेल्प व्हायची भरपूर, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांकडून व्हायची, आई वडिलांकडून व्हायची, त्याच्यामध्ये मला त्यांचा पण भरपूर सपोर्ट मिळाला। पण मुलांनी पण मला कधी कोणत्या गोष्टी हे नाही केलं, म्हणजे नाराज नाही केलं की मी जे करते त्याच्यामध्ये मला मुलांनी खुश ठेवलं, त्यामुळे मला ते करण्यात काहीच वाटलं नाही। आणि त्यामुळे आतापर्यंत नंतर घाटकोपरचं सगळं व्यवस्थित शिक्षण वगैरे मुलांचं 10वीपर्यंतचं झालं, मोठ्या मुलाचं। नंतर दोन मुलांच्या नंतर मी बदलापूरला आले, तिथे पण थोडं माझं लाईफ थोडं स्ट्रगलमध्येच गेलं, जॉबचे प्रॉब्लेम, बदलापूरवरून मुंबईला प्रवास करणं मिस्टरांनाही नाही जमलं, त्याच्यामुळे नाही झालं। त्यामुळे शिक्षण घेत होती, परिस्थिती जरा हेच होती, कमजोरच होती, पण त्यातून पण आम्ही ट्युशन घेऊन, माझ्या मुलीने पण त्यावेळेला मला खूप सपोर्ट केला, ट्युशन वगैरे घ्यायला मदत केली, हे केलं, आणि भरपूर हे करत स्ट्रगल करत आतापर्यंत मी ते पोहोचले। आता माझी तिन्ही मुलं सेटल आहेत आणि व्यवस्थित आहेत, आणि त्यांचा पुढे अशीच प्रगती व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे। ओके,
तर खरं म्हणजे आता तुझी लाईफ जी आहे मम्मी, म्हणजे लहानपणापासून जसं मी तर पाहिलं तर ऑब्व्हियसली तुझा मुलगा असला कारण स्वतःच तुझा स्ट्रगल जो होता तो मी पाहिला, त्याला खूप जवळून आम्ही अनुभवलोय. आणि आपण ॲज अ फॅमिली म्हणून जे काही आयुष्यामध्ये आपण स्ट्रगल्स पाहिलेत, परंतु त्या स्ट्रगल फेजमध्ये असताना तू ज्या प्रकारे एक वॉरियर सारखी प्रत्येकी उभी राहिली, तुने कुठेच आम्हाला त्या गोष्टींचा जाणीव होऊन दिली नाही की बाबा आपण एक बॅड फेजमध्ये आहोत. परंतु मला तुला आता हे विचारायचं आहे की लहानपण तुझं जसं तू आता लहानपासून तू आम्हाला ज्या प्रकारे सांगत आहे की तुझं लहानपणातली लाईफ खूप वेगळी होती. म्हणजे आता तू तुझ्या आजीकडे राहिली, जसं तू सांगितल्याप्रमाणे तू तुझ्या आईवडिलांची कंडिशन तेवढी बिकट असल्या कारणाचं त्यांनी तुला त्यांच्या चुलतीकडे ठेवलं होतं, बरोबर राईट? आणि तू म्हणजे तुझ्या आजीकडे तू लागतो लहानपण पूर्णपणे गेलं चेंबूरमध्ये. तर तिकडे राहत असताना तुला त्या आईबद्दल काय बोलायचं, म्हणजे ज्या आईला आता मी माझी व्यवस्था सांगू इच्छितो की माझी मम्मी ज्या आजीसोबत राहिली त्यांना आम्ही लहानपणापासून चेंबूरचे असं म्हणायचो. म्हणजे ती चेंबूरला राहायची, त्याच्यामुळे आम्ही आमचे 4-5 आजी आमच्या वेगळ्या आजी असं, म्हणजे आमची मम्मीची मम्मी वेगळी, मम्मीची आजी वेगळी, माझी स्वतःची पप्पाची मम्मी वेगळी. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक आजींना आम्ही एक नाव दिलं होतं. त्याच्यामुळे मम्मी ज्या आजीसोबत राहिली त्या आजीला आम्ही चेंबूरचे असं म्हणायचो. तर मम्मी चेंबूरच्या बद्दल आता चेंबूरचे आपल्यासोबत नाही, परंतु तिने तुझ्यासाठी जे काही केलंय आतापर्यंत, जे काही लहानपणापासून आम्ही बघितलं की तुझ्या प्रत्येक सुखादुःखात तुला जेव्हापर्यंत चेंबूरची होती तेव्हापर्यंत तिने तुझ्या मागे एक ढाल म्हणून ती उभी राहिली. आणि तिचा आज नसणं आणि ती जेव्हा होती ह्याच्यामध्ये तुला फरक म्हणून तुला काय तुला असं वाटते की तू कुठेतरी आज आई नसतं, तू कुठे थोडी कमजोरी अशी जाणवते की आई असताना जे तुला मागे खेळ होती पॉवर, आज पॉवर गमावल्यानंतर तुला कुठेतरी असं वाटतं की ना आईची कमतरता तुला आज जाणवते? हो, नक्कीच जाणवते ना. कारण माझं जे लहानपण होतं ना, म्हणजे लहानपणामध्ये मला स्ट्रगल म्हणून बिलकुल नव्हती. म्हणजे मला कधी कोणता सण माझा सुना गेला नाही ना, मला कधी शिक्षणात कधी कोणतं मला न मागता सगळं माझं पुढे असायचं. मला अक्षरशः नाश्ता सुद्धा हॉटेलमधला भेटायचा सकाळी. म्हणजे असं नाही की मला जी माझी फरमाईश असायची की नाही आज मला हेच खायचं, तर मग ते पाहिजेच आणि मग ते हजरच असायचं. कधी कोणत्या गोष्टीची कमीच पडली नाही. आणि लग्न झाल्यानंतर पण मला म्हणजे तिने असं कधी उणीवच भासू दिली नाही किंवा कधी मला काही गरज लागली, माझी अडचण आली तर माझ्या सगळ्या अडचणीला ती माझ्या पाठीशी उभी असायची. त्यामुळे तिची आता कमतरता मला खूपच भासते. कारण माझ्या तिन्ही मुलांना तिने भरपूर सपोर्ट केलं की त्यांच्या शिक्षणामध्ये पण सासू सासऱ्यांनी पण केलं, पण तसं तिने पण केला, भरपूर त्यांनी सपोर्ट केला. माझे आई वडील पण त्यांची पण परिस्थिती गरीब होती, भावाची पण त्यांचा पण मला नेहमी आधार होता. त्यांच्या शब्दांच्या आधाराने पण मला भरपूर मदत झाली की त्यामुळे मला सगळीकडून मेन तो जो सपोर्ट असतो ना, पैसाच सगळं नाहीये, पण अशा बाकीचा सपोर्ट पण मला माझ्या फॅमिलीकडून भेटला भरपूर, माहेरच्या पण आणि सासरच्या पण. त्याच्यामुळे मला हे काही वाटलं नाही. आणि सगळ्यात मी माझं असंही आहे की मला ट्युशन वगैरे घेण्याची आवड आहे पहिल्यापासून. म्हणजे मी माझ्या भावंडांना पण शिकवलंय, शेजारी पाहिजे पण मी स्वतः अभ्यास करत असताना मी दुसऱ्या मुलांना घेऊन बसायचे, पेपर्स काढायचे. त्यामुळे ती माझी आवड आहे. आणि ते करताना मला म्हणजे तेव्हापासून मला हे जाणवतं कोणतंच काम कोणतंही करताना ना आपण लाजायचं नाही. कोणते असो, मी अक्षरशः तोरणं विणून सुद्धा हे केलेलं आहे. घरात जेव्हा वेळ आली जेव्हा माझ्यावर तोरणं विणून पण काम केलेलं आहे मी माझ्या मुलांसाठी. आणि मी जे काही जगते ते माझ्या मुलांसाठी, कुटुंबासाठी जगते. तर त्यामुळे मला त्याच्यात काहीच कमी वाटत नाही. मी दुसऱ्या म्हणजे जे माझ्या मुलांचे तू माझा मुलगाच आहेस, पण अजून दुसरे जे तुझे इच्छे असतील त्यांना मी हेच सांगू इच्छिते की कामामध्ये कधीच लाज नाही धरायची. कोणतंही काम असो, पण त्याला छोटं कमी नाही, आपण स्वतःच्या कष्टाने करतो ना, त्याच्यात लाजायचंच नाही. आणि त्याच्यामुळे मी त्या चेंबूर चाईल्डबद्दलच सांगायला झालं तर तिला मी कधीच विसरू शकत नाही. आणि ती जशी होती, कडक खंबीर होती, मलाही तसंच वाटतं की मी तसंच खंबीर राहावं तिच्यासारखंच. हेच माझं बोलायचं. नाही, नक्की चेंबूरच्या बद्दल तर आपण माहितीच की त्यांनी पण त्यांचा चेंबूरच्या तुझ्या लाईफ मधला एक रोल खूप मोठा आहे आणि तो नेहमीच राहील. आणि त्याचबरोबर आता आपण थोडं तुझ्या सासरच्या बाजूकडे येऊ. आता जसे ज्या प्रकारे चेंबूरच्या एक होतं आपण स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमेन होती. चेंबूरच्या पण हस्बंड जे होते म्हणजे बाबा, ते खूप लवकर म्हणजे लग्नानंतर ते पण लवकर वारले होते. त्याच्यामुळं एक नवऱ्याची साथ त्यांच्या लाईफ मधून खूप लवकर निघून गेली होती. तरी सुद्धा त्यांनी कुठंच तुला कमी जाणवली, कमी होऊन दिली नाही. आता तू सासूच्या बाजूला, सासवडच्या हिशोबात बाजूला पडेल. आता जी आपली आजी होती म्हणजे तुझी सासू सासरे यांनी तुला म्हणजे कशा प्रकारे ऍक्सेप्ट केलं, म्हणजे प्रॉपर रित्या म्हणजे एक सू म्हणून ऍक्सेप्ट केलं, काही मुलगी म्हणून ऍक्सेप्ट केलं. तर त्यांच्या काय अशा आठवणी की जे तुला आज पण तुझ्या कोणत्या गोष्टी करताना तुला त्या गोष्टी आठवतात की नाही माझ्या सासूनी मला हे शिकवलेलं की अशा प्रसंगी मला असं राहायचंय. अशी काय आठवणी किंवा अशी काय शिकवण तुझ्या सासू सासरीने तुला दिली होती ते तू
आज पण तुझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करते? नाही, सगळ्यात मेन म्हणजे मी चेंबूरला राहत होते, एकटे राहत होते. म्हणजे जास्त माणसात राहणं वगैरे असं मला काही अनुभव नव्हता, कारण माझे भावंड वगैरे आम्ही लांब राहत होतो. आणि त्याच्यानंतर इकडे सासरे आले तर जॉईंट फॅमिली होती, तर मोठी फॅमिली होती. त्याच्यामध्ये मला लहान वयात लग्न झाल्यामुळे मला ते घरातलं काम करणे वगैरे काहीच नव्हतं. पण अशा वेळेला माझ्या सासूने मला सपोर्ट केला. म्हणजे माझ्याकडून काही चुकलं कामात, कोणतंही काय झालं तर त्यांनी कधी कंप्लेंट नाही केली माझ्याबद्दल की आता ही काय असं तसं, म्हणजे जे सासवा करतात तसं त्यांनी मला कधीच काही केलेलं. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांचं आठवण राहण्यासारख्या अशा गोष्टी, म्हणजे त्यांच्या एवढ्या आजारपणात त्यांनी 9 वर्ष एवढी स्ट्रगल केली, त्याच्यात पण त्या जेवढ्या खंबीर होत्या हे होत्या ना. मला ह्या 2 स्त्रिया ज्या आहेत माझ्या लाईफमधल्या, एक माझी चेंबूरची आई आणि एक माझी सासू, यांचं इन्स्पिरेशन मला वाटतं माझंही लाईफ तसंच असावं की खंबीरपणाने जगता यावं, फाईट करत राहावं प्रत्येक प्रॉब्लेम सोबत. कमजोर नाही पडलं पाहिजे. कमजोर पडलं ना की काहीच होऊ शकत नाही लाईफमध्ये. मग कमजोर नाही पडायचं, तर हे मी त्यांच्याकडून शिकले. माझ्या सासऱ्यांनी पण मला भरपूर मुलीसारखंच त्यांनी मला ट्रीट केलं. जॉईंट फॅमिली होती, थोड्या कुरबुरी वगैरे त्या सगळीकडेच होतात, त्या तर व्हायच्या, पण तरी पण त्याच्यातून पण त्यांनीही मला सावरून घेतलं, मीही त्यांना सांभाळून घेतलं. आणि म्हणजे भरपूरच त्यांचा पण सपोर्ट भेटला. म्हणून मी लाईफमध्ये मी स्वतःला भाग्यवान समजते की मला माहेरही चांगलंच भेटलं आणि सासरही हेच होतं. स्ट्रगल तर होती लाईफमध्ये, पण त्याच्यातून पण माणसांचा सगळा सपोर्ट असल्यामुळे घरातल्यांचा, त्यामुळे मला तो थोडं कमजोर नाही झाले मी त्यामुळे त्यांचं इन्स्पिरेशन माझ्या पुढे आहे, सासूचं पण आणि आईचं पण, की त्यांनी पण केलं. आणि माझी जन्मदाती जी आई आहे तिने पण खूप कष्टात दिवस काढले, लाईफमध्ये खूप स्ट्रगल केली, घर कामं करून हे करून भरपूर तिने स्ट्रगल केली. मग ती पण माझ्यासाठी एक प्रेरणाच आहे माझ्यासाठी ती पण. म्हणजे माझ्या लाईफमध्ये जेवढ्या स्त्रिया आल्यात ना तेवढे त्यांनी अशीच लाईफ हे केली, त्यामुळे मी कमजोर नाही पडले आतापर्यंत तरी त्यांच्या इन्स्पिरेशनमुळे, की मी कमी नाही पडली कुठे. मला असं वाटतं की त्या होत्या म्हणून मी आज आहे. नाही, मी आता ज्या प्रकारे तू म्हणजे तुझ्या जे होते म्हणजे तुझे सासू सासरे असो किंवा तुझी आजी असो, तुझी आई असो, तू ज्या प्रकारे त्यांना जो काही तू मान सन्मान आत्ता पण देते, तर मला तुला एक म्हणजे तुझी एक रिक्वेस्ट असेल की आजकालची जनरेशन तू बघत असते, म्हणजे आजकालच्या तरुण पिढीला ज्यांना जेनझी हे शब्द दिला गेला, म्हणजे जनरेशन झेड त्यांचा शब्द त्यांना दिला गेला, ते लोक पूर्णपणे सोशल मीडियामध्ये एक म्हणजे गुरफटून गेले. तर ते लोक पूर्णपणे जे काय सोशल मीडियामध्ये पाहतील ते लोक त्याच प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात. आणि आई वडिलांबद्दलचे जे आता आम्ही लहानपण बघलो, आम्ही आमचं लहानपणामधला 90% वेळ आम्ही आमचा फॅमिली सोबत आम्ही स्पेंड करायचो. आमच्या वेळी एवढं अपग्रेडेड मोबाईल्स वगैरे काही नव्हतं. आम्ही आमचा वेळ आई वडिलांसोबत राहणं, त्याच्यासोबत बोलणं, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करणं असं असायचं. परंतु आजच्या जनरेशनमध्ये आपण तू पण पाहत असशील की आजच्या जनरेशनमध्ये जी नवीन पिढी आहे ह्यांना आई वडिलांचं महत्व कुठेतरी कमी आपण असं जाणवत असेल की यांच्यासाठी यांच्या आई वडिलांचं इम्पॉर्टन्स खूप कमी आहे. तर त्या तरुणांना तू काय संदेश देशील, त्यांना असं काय सांगतो की जेणेकरून त्यांना आई वडिलांची जी काय व्हॅल्यू असते, म्हणजे आता त्यांना आपण हे करू शकत नाही, व्हॅल्युएशन करू शकत नाही, पण त्यांची जी प्रेझेन्स असते जेव्हापर्यंत ते लोक लाईफमध्ये आहेत तेव्हापर्यंत त्यांना तुम्ही आई वडिलांची अपेक्षा मनापासून काय असते. आजकालच्या तरुण पिढीचं काय झालं, त्यांना असं वाटतं की त्यांना अभिमानामध्ये त्यांना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडची एकमेक त्यांना गर्लफ्रेंड मिळाली, त्यांना आई वडिलांची जाणीवच त्यांना नको, त्यांच्या लाईफ त्यांना आई वडील म्हणजे त्यांना ओझं वाटायला लागतं आजकाल जनरेशनला. तर त्यांना तू काय संदेश देशील की जेणेकरून त्यांना आई वडील हे जे 2 शब्द आहेत याचं इम्पॉर्टन्स त्यांना कळेल. आता आई वडिलांबद्दल सांगायचं म्हटलं तर आई वडील हे अशी हे आहे की ते परत कधीच भेटत नाही आई वडील. त्याच्यासाठी आई वडील हे म्हणजे एवढं लाईफमध्ये महत्वाचे आहेत की आता आपण असं नाही केलं पाहिजे आता नंतर बोलतात ना मेल्याच्या नंतर त्यांना ते नैवेद्य दाखवा, त्यांचं कार्य करा, हे करा. त्यापेक्षा ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांच्यासाठी जे काय करताय आई वडिलांना मोठी खूप अपेक्षा नसते. आई वडिलांना अपेक्षा काय असते, तुम्ही त्यांच्याशी 2 शब्द गोड बोला, त्यांच्यासाठी थोडासा वेळ द्या. वेळ देणं हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी वेळ हवा असतो. पण आजकालच्या जनरेशनमध्ये काय घरी आले मुलं बसले फोन घेतात बसतात, असं नाही झालं पाहिजे. थोडा तरी वेळ काढला पाहिजे. आई वडील काय नाही अपेक्षा कर बा की तू तुझ्या काय त्याच्या लाईफमधून तू पूर्ण वेळ आम्हाला दे. पण जसं आई वडील ज्या वेळेला मुलं लहान असतात त्यावेळेला आई वडील स्वतःचं हे करून स्वतःचं काहीतरी मन दाबून घेतात, सॅक्रिफाईस करतात आणि मुलांना मोठं करतात, वेळ देतात. तर तसंच त्याच प्रकारे मुलांनी पण तो विचार करावा की वेळ देणं जास्त गरजेचं आहे.
पैसा देऊन घर कमवणं चालवणं हे तर तुम्ही करणारच. ते दुनियाच्या याच्यामुळे तुम्हाला करणंच येते. पण जे आई वडिलांना जे अपेक्षा असते ती फक्त मुलांचा वेळ पाहिजे असतो, तो दिला पाहिजे, हे मला असं वाटतं. ओके. नाही, खरंच तो मेसेज खूप चांगल्या पद्धतीने युवांना दिलाय. आणि युवांना पण आम्ही स्पेशली मी माझ्या साईडने पण हे सांगू इच्छितो युवांना की आपण आता सध्या पितृपक्षाचा महिना चालू आहे. याच्यामध्ये आपण खूप ठिकाणी पाहू की जे लोक म्हणजे नैवेद्य देतात, ते म्हणजे जे कावळ्याला नैवेद्य देतात, हे करतात ते करतात, परत किंवा जे व्यक्ती त्यांना सोडून गेले त्यांच्या प्रतिभेच्या तिकडे फुल अर्पण करतील, त्यांच्या पाया पडतील. परंतु हेच जर जिवंतपणे हेच जर ते आपल्या आईवडील जिवंत असताना जर आपण त्यांची तेवढी काळजी घेतली असती तर कदाचित ते गेल्यानंतर त्या जिथे कुठेही असतील त्यांच्या मनाला शांत लागली असती. Youth Talk, सुनो का शो. Youth Talk, सपनों का है ये flow.